नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मेजवानी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आपली रेसिपी आहे, आपण उपवासाची इडली बनवूया। तर मी एक वाटी भाकर घेतलेली आहे मोठी आणि छोट्या वाटीनं साबुदाणा घेतलेला आहे। हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ पाण्याने मी 2-3 वेळेस धुवून घेते। पाणी टाकलेलं आहे मी। आता मी 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेते। मी धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने। आता 4-5 तासासाठी भिजत घालते किंवा रात्रभर भिजत घालायला ठेवलं तरी चालते। मग आपण 4-5 तास झाल्यावर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा मैत्रिणींनो, हे असं आपलं भाकर आणि साबुदाणा भिजलेला आहे। याच्या वरचं पाणी आपण उरलेलं काढून घेऊया। भाकरला कोणी वरई पण म्हणतात। हे पाणी काढून घेते मी वरचं राहिलेलं आणि मिक्सर मधून फिरवून घेते। मी 1 चम्मच दही टाकून घेते त्याच्यात। हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात ते बॅटर काढून घेतलेलं आहे। 1 चम्मच दही टाकलेलं आहे। आता मी ते फिरवून घेते। बॅटर छान झालंय, रव्यासारखं, अगदी बारीक नाही काढायचं आहे। आता 10 मिनिटं मी आणखीन मुरू देते याला। इडली पात्र ठेवलेलं आहे, मी पाणी टाकलेलं आहे। थोडंसं पाणी कोमट होऊ देते आणि लगेच इडली पात्राला मी तेल लावून घेते। मी याच्यात 1 पुडी इनो टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, छान फेटून घेतलेलं आहे। छान बॅटर तयार झालेलं आहे आपलं। आता मी इडली पात्र घेते। इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल लावून तेल घेतलं। छान मी तेल प्रेस करून घेते जेणेकरून आपली इडली खाली चिटकणार नाही। तेल लावून घेतलेलं आहे। आता तयार केलेलं बॅटर टाकते मी याच्यामध्ये। हे बघा मी इडली पात्रामध्ये आपलं बॅटर लावलेलं आहे। आता 10 मिनिटं झाकण ठेवूया तसंच। एकदम छान होईल आपली वाफेने इडली। हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेते, गॅस बंद केलेला आहे। हे बघा छान इडली झालेली आहे आपली। स्पंज पण छान झालेला आहे, गरम आहे। आता मी चमच्याने इडली काढून घेते। अशा प्रकारे पूर्ण इडल्या काढून घ्यायच्या। हे बघा छान मऊ झालेली आहे इडली। हे बघा आपली अशा परीने पूर्णपणे इडली तयार झालेली आहे। त्याच्यासोबतच मी शेंगदाण्याचा सांबार केलेला आहे आणि ठेचा आणि टोमॅटोची चटणी केलेली आहे। आवडीनुसार लिंबू घेऊ शकता तुम्ही। छान झालेली आहे आपली इडली, आतून पण छान मऊ झालेली आहे। मी एक फोडून दाखवते। हे बघा आतून पण छान झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास आम्हाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया पुन्हा रेसिपीमध्येच। धन्यवाद।